भारतातील बँकांनी 2026 मध्ये अंदाजे 7,000 कोटी जमा केले. कशातून ते नंतर. आधी विभागणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकांनी 5,000 कोटी, तर पब्लिक सेक्टरमध्ये अंदाजे 2,000 कोटी, आणि त्यातही HDFC बँकेने सर्वाधिक म्हणजे जवळपास 1,798 कोटी जमा केले. कशातून? तर मिनिमम बॅलन्स चार्जेसमधून. म्हणजे ज्यांना अकाउंटमध्ये किमान बॅलन्स मेंटेन करण्यात अडचणी येतात त्यांच्यावर लावलेला हा दंड, आणि गेल्या 4 वर्षात 26,000 कोटी जमा केले. दुसरी बातमी, बँक ऑफ बरोडाचा 1 TBचा डेटा हॅक झाला. डेटा म्हणजे काय? तर नाव, अकाउंट नंबर, आधार डिटेल्स वगैरे. आता हा डेटा कोणी मार्केटिंगसाठी विकत घेईल किंवा त्यातून धोकादायक म्हणजे सायबर क्रिमिनल्स हा डेटा वापरून बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करत अकाउंट डिटेल्स, पिन, OTP वगैरेचा वापर करून फसवणूकसुद्धा करू शकतात. चंदीगडमध्ये IDFC बँकेत अंदाजे 500 कोटी सरकारी रुपयांच्या फेक FD रिसिट्स बनवल्या गेल्या. बँकांच्या कागदपत्रावरच, पण खात्यात पैसेच नव्हते. PMC बँकेत काही वर्षांपूर्वी घोटाळा झाल्यामुळे ती बँक बंद पडली. बंद पडलेल्या बँकांमध्ये 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असते. त्यानुसार तेवढ्या ठेवी सुरक्षित होत्या. जानेवारी 2022 मध्ये रिझर्व्ह बँकेने PMC बँकेची युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केले. त्यातील पॅकेजनुसार 5 लाखांच्या पुढील ठेवी काढण्यास 10 वर्षांपर्यंत मनाई, आणि त्या ठेवींवर फक्त 2.5% व्याज देण्यात आले. पैसे कोणाचे? खातेदारांचे. घोटाळा झाला त्यात या खातेदारांची काय चूक? पण त्यांनाच स्वतःचे पैसे कोणतीही गरज असेल तरी काढता येणार नाही, आणि व्याज मार्केटच्या दरापेक्षा निम्मे. ठेवीदार आधी उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्याच निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आता सगळे मार्ग बंद. घोटाळा झाल्यानंतर 300हून अधिक वयोवृद्ध खातेदारांचा मृत्यू झाला, तर तिघांनी आत्महत्या केली. 5 लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यात असलेल्या वैयक्तिक खातेदारांची संख्या 38,823. यापैकी 20,000 सिनियर सिटीजन्स आहेत. त्यांची एकूण रक्कम 5,716 कोटी, म्हणजे सरासरी 15 लाख रुपये. 15 लाख खात्यात येणार या घोषणेच्या एकंदर उलटं असं म्हणा. हे फक्त एका बँकेचं उदाहरण. देशाच्या आर्थिक परिस्थितीची अवस्था अशी झाली आहे की गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड, SIP, शेअर्स कशाला, अगदी सरकारचं लक्ष देखील प्रामुख्याने सिनियर सिटीजन किंवा 40-45च्या वरच्या वयोगटातील लोकांकडे असतं. कारण त्यांच्याकडेच थोड्याफार ज्या बचती आणि गुंतवणूक आहेत देशातल्या, त्या त्यांच्याकडे. शिवाय स्टॅटिस्टिकली दिसून येतं की या गटातील व्यक्ती